नमस्कार मंडळी, तर मी शुभ्रा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आज आहे ना गावावरून खेकडे आलेले आहेत, तर ते आता मी बनवते। चला मग सुरुवात करूया। आणि इकडे ताट तयार झालेले आहे। तर हे खेकडे होते आणलेले। तर आता इकडे मी वाटण काढून घेते। खेकड्याचा रस्सा बनवायचा आहे त्यासाठी। तर त्यासाठी मी इकडे कांदे घेतलेत, जे सोलून वगैरे घेतलेत, आणि आता खोबरं पण घेतलेलं आहे, जेवढं लागणार आहे तेवढं। आणि त्यानंतर गरम मसाला आहे, तोही दाखवते मी तुम्हाला। आणि लसूण टाकून हे सर्व मिक्सरला लावून घेणार आहे। तर इकडे कांदा कापून झालेला आहे। आता खोबरं कापायला घेते। तर आपल्या इकडे ना कांदा चांगला भाजला गेलेला आहे। आता मी काढून घेते आणि खोबरं भाजून घेते। हे बघा, तर आता हे खोबरं थोडं थोडं करून भाजून घेते। आणि खोबरं इथे भाजून झालेलं आहे। असं खरपूस भाजायचं खोबरं, त्यामुळे कसं चव जरा छान येते। आणि भाजून झालेलं आहे। आता जरा लावून घेते वाटण सर्व। तर वाटण इथे आपलं तयार झालं आहे, आणि आता हे सर्व मिक्स करून घेते। कांदा वेगळा आणि खोबरं वेगळं मी असं लावून घेतलं होतं, आणि हे आता मिक्स करून घेते। तर हे बघा, मिक्स करून झालेलं आहे। तर हे खेकडे होते आणलेले, ते साफ करून असे काढलेले आहेत बघा। छोटे छोटे होते, त्यांचे हे पीसेस काढलेले आहेत। आणि आता हे मिक्सरला लावून घेते। ह्याचं रस्सा बनवणार आहे पातळ, जो असतो भातासोबत खाण्यासाठी। त्यानंतर इकडे मोठे खेकडे आहेत। मोठे खेकडे जे होते त्यांचे हे म्हणजे मीडियम साईजचे, त्याचे हे काढलेले आहेत। ह्याला डेंगे असं म्हणतात। आणि हे मधला जो भाग असतो तो असं साफ करून ठेवला। आणि ही लाख आहे, ती काढून ठेवलेली आहे। मग आता त्याच्यामध्येच टाकणार आहे। आणि भाकरी असेल आणि भात बनवणार आहे ह्याच्यासोबत। तर चला मग बनवूया। हे लावून घेते मिक्सरला आधी। तर हे असे थोडं थोडं करून लावून घेते। तर आता इकडे ना मिक्सरला मी लावून घेतलं आहे, आणि हे सर्व असं ना चाळणीने काढून घेते, कारण ती कच असते ना, त्याच्यामुळे असं पूर्ण गाळून घेणार आहे। असं पाणी टाकून टाकून ते पूर्ण धुवून घ्यायचं। आणि हे जे गाळलेलं पाणी असतं ना, त्याचा रस्सा बनवायचा असतो। तर आता आपण ते बनवूया।
तर इकडे तेल घालून घेते. तर लसूण टाकून घेते. आता मी फक्त नॉर्मल फोडणी देते लसणाची, बाकी काही जास्त मसाले किंवा जास्त कोणत्या गोष्टी नाही करत. सिंपल रेसिपी किंवा सिंपल आमचं जेवण असतं. तर आता इथे जे वाटण बनवलेलं आहे आपण ते टाकून चांगलं परतून घेणार आहे आता. तर आता इथे तिखट मसाला टाकून घेते त्याच्यामध्ये. त्यानंतर हळद आणि गरम मसाला आणि चिकन मसाला. तिखट थोडं जास्त टाकलेलं आहे, आम्हाला स्पायसी लागतं घरी त्यामुळे. आणि आता हे मिक्स करून घेते. छान परतून झालेले आणि मसाले चांगले मिक्स झालेत. तर आता जे आपण हे घेतलं होतं काढून ना पाणी, ते आता हे टाकून घेऊया आपण याच्यात. चवीपुरतं मीठ टाकून घेते. मीठ टाकून घेते आणि ठेवून देणार आहे शिजायला. मग तोपर्यंत दुसरी जी आपल्या आहे खेकड्याचं जे सुक्कं बनवायचं आहे ते बनवून घेते एका साईडला. तर आता तेल घालून घेते. जे खेकड्याचं सुक्कं बनवायचं आहे ना त्यासाठी फोडणी घालते त्याला. तर आता याला फोडणी घालून घेते. तेल आपलं तापलेलं आहे. याला सुद्धा मी अशीच फोडणी देणार आहे. सेम फोडणी देते, म्हणजे फक्त लसूणची फोडणी आणि त्यानंतर आपलं वाटण घरगुती. त्यानंतर आता हे वाटण भाजून घेऊया. आणि वाटण चांगलं फ्राय झालेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये मसाले टाकून घेते. तर तिखट मसाला, त्यानंतर हळद, गरम मसाला, त्यानंतर चिकन मसाला, आणि आता हे मिक्स करून घेते. तर आता हे थोडंसं कोमट पाणी आहे ते मी टाकून घेतलेलं आहे याच्यात. आणि आता याच्यात मीठ टाकून घेते. थोडा वेळ शिजवणार आहे हा मसाला. त्याच्यानंतर मग ते डेंगे वगैरे आहे ते टाकणार आहे त्याच्यामध्ये. फिरिस्त
तर रस्सा बनवला होता त्याला उकळी आलेली आहे, तर त्यासाठी मी आता त्याच्यात कोकम टाकून देते थोडंसं. आता हे खेकडे टाकून घेते त्याच्यामध्ये. रस्स्याला आपल्या उकळी आलेली आहे, तर त्याच्यात हे सर्व टाकते आणि शिजवून घेणार आहे. हे टाकू त्याच्यात. आणि ही जी लाख आहे ना, ही जी लाख आहे ती टाकून घेते याच्यामध्ये. तर आता ह्याच्यामध्ये सुद्धा कोकम टाकून घेते. आता हे मिक्स करून घेते सर्व आणि 10 ते 15 मिनिटं शिजवून घेणार आहे चांगले. तर इकडे मी झाकण ठेवून शिजवायला ठेवलं होतं बघा, छान उकळी आलेली आहे. आणि बघूया आपण, थोडा वेळ शिजू दे अजून, थोडं पाणी आटलं पाहिजे. पुन्हा ठेवते झाकण आणि शिजवते जरा 10 मिनिटं. तर इकडे आपला रस्सा तयार झालेला आहे. तर खेकडे सुद्धा तयार झाले आणि आता भाकरी भाजून घेते. तर इकडे हे ज्वारीचं पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे आणि आता भाकरी बनवून घेते. तर इकडे कुकर लावलाय, भात लावलेला आहे. आणि तवा इकडे गरम झाले, तर आता भाकरी मी बनवायला घेतली आहे. इकडे ताट तयार झालेले आहेत. तर आता आम्ही जेवून घेतो. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून मला सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.